भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे। नमस्ते मित्रांनो, आज आपण म्हणजे आज म्हणजे कालपासून आपण डोंगरावला ग्राउंड चालू करायचा निर्णय घेतला आणि आपलं सकाळचं फिजिकल होतं ते बंद करून आता आर्मीचा पेपर आहे त्याच्यामुळे आपण ऑनलाईन लेक्चर टाकतोय। तर कालपासून आपण डोंगरावला ग्राउंडवर यायला चालू केले। तर आता मुलांनी एकदम मागं जसं शिरक्याचं ग्राउंड होतं तशा पद्धतीचं मुलांचं ग्राउंड व्हावं। आयुष आहे, पियुष आहे, ही पोरं आहेत, ह्यांचं ग्राउंड चांगलं व्हावं याच्यासाठी डोंगरावला ग्राउंड आपण चालू केले। तर बघा या डोंगरावल्या ग्राउंडवर बरंच असं गवत वाढलंय। आता आपण जर गवत पेटवलं तर काय होईल, गवत पेटवलं तर जी माणसं वैरण डोंगरावरून नेत असतात त्यांचं खूप नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे आपण काय केलंय की पेटवलं नाही, मग काय केलं, मुलांना एकदा त्या गवतातनं पळायला लावलं। सगळं गवत पूर्ण बघा प्लेन असं झालंय आणि आता आपण त्याच्यातनंच मुलांनी पळायला चालू करतोय। हे गवत थोडं याच्यावरनं पळाल्यानंतर वाळलं की ऑटोमॅटिक तुटून ऑटोमॅटिक ग्राउंड तयार होईल। आपण मागल्या वेळेला 26 जानेवारी, त्याच्या मागल्या वेळेला 26 जानेवारीला एक कार्यक्रम घेतलेला 1600 मीटरची स्पर्धा, तशीच ह्या सुद्धा 26 जानेवारीला संध्याकाळी आपण 1600 मीटरची स्पर्धा घेणार आहे। तर ह्याच ग्राउंडवर ही 1600 मीटरची स्पर्धा घेणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही 1600 मीटर जर पळणार असला तर नक्की या ग्राउंडवर पळणार आहे। तर हे ग्राउंड कसं आहे काय आहे हे तुम्ही मागल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मुलं पळताना दिसतात। तर आपण ते बघू ग्राउंडची तयारी। ऑनलाईन आपण एक घास कटर मागवलंय। हे सगळं मागल्या वेळी आपण पेटवलेलं दिसत होतं, त्या झाडाचा लूक जातोय, त्यामुळे आपण ह्या वेळेला हे सगळं जे गवत आहे हे घास कटरनं कापणार आहे आणि एका जागेवर गट घालून ठेवणार आहे। तर मित्रांनो बघा तुम्ही हा कसा व्हिडिओ होतोय ते। चला तर मित्रांनो, हे जे गवत आहे हे बघा, गवत अशा पद्धतीने पडलेलं आहे आणि ह्या गवताचं आपण मुलांनी पळायला लावले। हे थोडंसं जरा ओल असल्यामुळं गवत लगेच तुटत नाही। जिथं जिथं गवत हे आहे, आपण हे JCPनं ग्राउंड बघा तयार केलेलं मागल्या वर्षी जे चढबीड होतं, जुन्या पोरासनी माहीत आहे हे ग्राउंड कसं आहे। तर आता ह्या ग्राउंडवर थोडं पळाल्यामुळं चांगल्या पद्धतीनं रस्ता तयार झाले। आपला मॅक्स सुद्धा रोज येतोय आणि आता आपण ह्या ग्राउंडवर घास कटर आपलं 1 जानेवारीच्या दरम्यान येईल। 1 जानेवारीच्या दरम्यान आल्यानंतर आपण हे ग्राउंड परफेक्ट तयार करणार आहे। हे ग्राउंड आपण पूर्ण व्यवस्थित तयार करून घेणार आहे। मागल्या वेळेला जसं आपण दगडं बिगडं ठेवून एकदम स्वच्छ करून ग्राउंड घेणार आहे आणि आत्ता जोपर्यंत पावसाळा येत नाही तोपर्यंत आपलं ग्राउंड इथंच चालणार आहे। आणि बघूया मग घास कटर आल्यानंतर आपण ग्राउंड कशा पद्धतीनं करतोय। मुलांनी तर पळायला इथं खूप येतोय। जो पियुष आपला सगळ्यात पुढं पळायला आहे। आपलं हे ग्राउंड डोंगरावर असल्यामुळं तो सुद्धा थकून गेलेला, म्हणला सर एवढं चालून मग पळायचं। आपण डोंगरावर चढलो आणि तिथं आपण पळालो तर आपलं ग्राउंड एकदम स्ट्रॉंग तयार होणार। तर बघा या अशा पद्धतीनं आपलं 400 मीटरचं ग्राउंड आहे। तर मित्रांनो, आपल्या 26 जानेवारीला आपल्या अकॅडमीमध्ये आपण स्पर्धा घेणार असतो। त्या स्पर्धेला तुम्ही जर इच्छुक असला तर या ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्यात ग्रोथ व्हावी याच्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। तर मित्रांनो नक्की या, नक्की सपोर्ट करा। तर मी आता थांबतो। जय हिंद, जय माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।